तुम्ही बघू शकाल मंडळी, छान बेसन गोळ्याची भाजी, डुबुक वड्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकाल कलर, टेक्स्चर आणि बेसन गोळा। जर तुम्हाला ही बेसन गोळ्याची भाजी आवडली असेल तर आपल्या साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बेसन गोळ्याची भाजी म्हणजेच डुबुक वड्याची भाजी बनवत आहोत। तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे छान चाळून वगैरे। तर याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया, तिखट घालून घेऊया, तिखट कमी मसाल्यामध्ये येईल आणि अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान सर्व हे सुक्कं मिश्रण पिठाचं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून छान परत मिक्स करून घेऊया। आपण भजीचं कसं भिजवतो त्याप्रमाणे 2 चम्मच तेल घालून घेऊया। तेल आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे की जिचा रस्सा असतो तो रस्सा छान याच्यामध्ये उतरतो त्याच्यासाठी आणि टेस्ट पण छान लागते। तर थोडं थोडं पाणी घालून आपण छान भजीचं कसं भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेऊया। चला तर मग मी मिश्रण भिजवून घेते। तुम्ही बघू शकाल छान भजीप्रमाणे मी मिश्रण भिजवून घेतलेलं आहे। या कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे। तर थोडं आपल्याला धने टाकून घ्यायचे आहेत। धने छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। अर्धा चम्मच जिरं, छान जिरं फुललं परतलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे खोबऱ्याचे तुकडे। खोबरं पण छान तेलामध्ये परतून घेऊया। बघू शकाल खोबरं छान परतून झालेलं आहे। तर या स्टेज कांदा आणि थोडी कोथिंबीर, थोडं तेल 1 चम्मच आणि छान कांदा पण परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल कांदा पण छान परतून झालेला आहे। तर आपण सर्व मिश्रण मिक्सरच्या बॉटमध्ये काढून घेऊया। पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चला तर मग मिक्सरला वाटण करून घेऊया। थोडं पाणी टाकून वाटण बनवून घेऊया। चला तर मग इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं वाटण पण तुम्ही बघू शकाल झालेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। मोहरी घालून घेऊया, मग जिरं घालून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची 5-6 पाणी घालून घेऊया। वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया सर्व आणि छान मिक्स करून घेऊया। तेलामध्ये छान मलामध्ये परतून घ्यायचं आहे। छान परतून घेऊया आणि तेल भरपूर घालायचं आहे। या भाजीला कंजूसपणा अजिबात करायचा नाही। तेल वापरताना खूप टेस्टी अशी पारंपरिक मसाला गोळ्याची भाजी आहे। माझ्या लहानपणी मी माझ्या आईच्या हातची खूप खायची ही भाजी। अशा भरपूर पारंपरिक भाज्या खाल्लेल्या आहेत। आपल्या चॅनलवर ह्या सर्व भाज्या डिटेलमध्ये येतीलच। तुम्ही अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा। खूप छान छान यापुढे आपल्या चॅनलवर रेसिपी येतीलच। चला तर मग मी छान परतून घेते। तुम्ही बघू शकाल छान तेल सुटलेलं आहे। आपलं वाटण छान तेलामध्ये परतून झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी पाव चमच हळद टाकत आहे आणि लाल तिखट 2 चम्मच घालून घेते आणि हा माझ्या घरचा गरम मसाला, मी घरीच बनवत असते। तर गरम मसाला 1 चम्मच टाकून घेतलेला आहे। छान मिक्स करून घेऊया। तुम्ही कुठलाही गरम मसाला घालू शकता। छान मिक्स करून घेऊया, परतून घेऊया आणि 1-2 मिनिटं छान तेलामध्ये सर्व मसाले हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। बघू शकाल छान मसाला आपला परतून झालेला आहे। छान तेल सुटलेलं आहे। तर या स्टेजला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मी मिक्सरचं जे भांडं होतं त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अजिबात वेस्ट जाऊ द्यायचं नाही आहे आणि छान परतून घेऊया। तुम्ही कलर बघू शकाल मस्त छान परतून घेऊया। पाणी टाकल्यानंतर 1 मिनिट तरी परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल किती छान तर्री आलेली आहे भाजीला। तर छान मसाला परतून झालेला आहे। परतून घेतला तोपर्यंत मी इथे एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे, कोमट पाणी। तर ते आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्हाला घट्ट किंवा पातळसर त्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यामध्ये घालून घेऊ शकता।
तुम्ही बघू शकाल मी अजून पाणी टाकते, कारण उकळी वगैरे येईल तेव्हा घट्ट होईल भाजी. तर मी पाणी घालून घेते छान. तर मी 2.5 वाट्या पाणी ठेवलेलं होतं ते सर्व मी टाकून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर छान भाजीला तर्री येते. कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी घालून घ्या. चला तर मग एक छान उकळी आपण या मसाल्याला काढून घेऊया. भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण बेसन बघूया. छान 10 मिनटं सेट झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडा हिंग घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. तुम्ही नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण हिंगाने छान लागते ही भाजी. मिक्स करून घेऊया. चला मग भाजीला उकळी आलेली आहे, बघूया. तुम्ही बघू शकाल भाजीला छान उकळी आलेली आहे. तर छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच मी मीठ घालते आणि कोथिंबीर घालून घेऊया छान आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकाल किती छान सुगंध दरवळत आहे. वा, मला तर माझ्या आज लहानपणीची आठवण आली. आईच्या हातची मस्त गरम गरम बेसन गोळ्याची भाजी. वा, चला तर मग गॅस आपण कमी करून घेऊया आणि हे जे आपण बेसनाचं आपण पीठ करून घेतलेलं आहे तर त्याचे असे भजीप्रमाणे असे सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकाल मी कसे सोडत आहे. असे छान भजी याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकाल जोपर्यंत आपण भजी हे टाकत आहोत, बेसन गोळे याच्यामध्ये टाकत आहोत, तोपर्यंत आपल्याला गॅसचा पॉवर कमीच करायचा आहे. चला तर मी याप्रमाणे हे सर्व बेसन गोळे भाजीमध्ये टाकून घेते. खूप छान लागते ही भाजी. भाजीला काही घरी नसेल किंवा हिरव्या पालेभाज्या खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता. खूप टेस्टी अशी लागते. याच्यासोबत काहीच गरज नाही, मस्त चपाती किंवा भाकरी आणि ही भाजी एकच नंबर लागते मंडळी. तुम्ही बघू शकाल छान मी बेसन गोळे टाकून घेतलेले आहेत आणि 2 मिनटं अजिबात हात लावलेला नाही आहे. बेसन गोळे आपले शिजलेले आहेत, ते छान वरती आलेले आहेत. छान मिक्स करून घेते. एकही गोळा खाली राहिलेला नाही आहे. तर समजून जायचं की हे बेसन गोळे आपले छान शिजलेले आहेत. तरी आपण 1 मिनिट अजून भाजी छान शिजवून घेऊया. झाकण ठेवून मीडियम पॉवर गॅसचा करायचा आहे आणि झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं छान भाजीला उकळी काढून घेऊया. छान भाजी आपली उकळून झालेली आहे. परतून छान कोथिंबीर घालून घेऊया आणि या स्टेजला गॅस आपण बंद करून घेऊया. चला तर मग भाजी आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकाल किती छान मस्त तर्री आलेली आहे. आहा, तुम्ही बघू शकाल याची भाजी बनवून रेडी आहे. खूप टेस्टी आणि छान लागते. तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा आयत्या वेळेला घरात भाज्या नसतील तर हे खूप छान ऑप्शन आहे. वरतून छान कोथिंबीर घालून घेऊया. बघू मी तुम्हाला एक गोळा काढून दाखवते की शिजला की नाही आपण चेक करायला. तुम्ही बघू शकाल हा गोळा असा आपल्याला छान फोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकाल छान आपला गोळा हा शिजलेला आहे एकदम. तर अशी ही डुबुक वड्याची भाजी किंवा बेसन गोळ्याची भाजी बनवून रेडी आहे. साधना, रोज हिरव्या भाजीपाला खाऊन कंटाळा आला, काहीतरी घरगुती बनव ना. हो, जरा थांबा तुम्ही. पारंपरिक पद्धतीची बेसन गोळ्याची भाजी बनवली आहे माझ्या आईच्या हातच्या पद्धतीची. तर ही खूप टेस्टी बेसन गोळ्याची भाजी आवडली असेल तर आपल्या साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप छान पारंपरिक अशी ही बेसन गोळ्याची भाजी आहे. कोणी याला डुबुक वड्याही म्हणतात. चला तर मग विदर्भ स्टाईल अशी बेसन गोळ्याची भाजी बनवून नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी छान छान नवीन रेसिपी रोज तुम्हाला दाखवत जाईल त्यासाठी. चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.